जाणार आहोत केशरनाथला। तर बाकीचे पण येणार होते, त्यांना सोडून आलं, प्रणव होता म्हणून गाडीवर जागा नव्हती म्हणून प्रणवला त्याला शुभमदाला हे केला आणि प्रणवला इथे आपल्या लालपरीला आपण घेऊन जाणार आहोत केशरनाथला। कारण का बाकीच्यांनी बघितलेलं म्हणजे मी बघितलेलं ना म्हणून ते बोललो केशरनाथला। आमचा फिक्स होता, आम्ही जाणार होतो शिरसाडच्या झाडावर पण तो नाही। तिकडे न जायचं आम्ही गेल्या म्हणजे मी आता गेल्यापासून ते आपल्या इथेच जातात, मला आता दाखवलं जातं। आता मित्रांनो इथे खाली हा बघा, इथे मित्रांनो आता आपण शोली सोडल्या मुगीजला आलेलो आहोत। आणि मित्रांनो आता थोडासाच राहिले, तुम्हाला दाखवतो ह्या साईडला। हे बघा, इथून असं सरळ गेलं ना, इकडे हा फाटा दिसतोय, इथून सरळ खाली गेलो ना तिकडे अशी शाळा आहे। आता कारण का आता सगळे बघा गाडी समोर असे येतात।
इकडे समोर डोंगर आहे, तो दिसत नसेल तुम्हाला, पूर्ण तो ह्याच्यात गेलेला आहे धुक्यामध्ये. मित्रांनो आता आपण पोहोचलोय. मित्रांनो इकडे मंदिर पण आहे, हा बघा धबधबा. फायनली पोहोचलो. इकडे कोण नाही आहे आता. फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि हा बघा छोटासा धबधबा. खाली जायला बघा म्हणजे पायऱ्या दिलेल्या आहेत. मित्रांनो आपला प्रणव बोलतो, आम्ही वन भजनाला येतो तेव्हा इकडे पण जातो, अशा जंगलात जातो. छोटासा आहे पण चांगला दिसतो. भरपूर कलकलीत आहेत, हे बघा खूप कलकलीत आहेत. ह्याला पकडून आपल्याला उतरायला लागतं. एक तर आपले चपल्या मला नाही आहेत. मित्रांनो खाली भरपूर आहे, इथे कलकलीत आहे. मित्रांनो धबधबा उतरला खाली. आवाज आपला घुमतो, हे बघा प्रणव आवाज घुमतो, पण तुमच्यापर्यंत आवाज नसेल पोहोचत. आणि मित्रांनो इकडे आंघोळ करतात, इकडे त्या धबधब्याच्या इकडे, पण आता आंघोळ नाही करू शकत आपण. आणि मित्रांनो प्रणव बोलतो की हा पाणी पितात, पण मित्रांनो आपला प्रणव बोलतो की ह्याच्या खाली पिंड पण आहे शंकराची. आपण आता वरती जाऊया मंदिराकडे, मंदिरात जाऊया. मित्रांनो चढताना आपण उतरताना हळूहळू गेलो, चढताना लगेच आलो. आणि मित्रांनो ह्या पुढे म्हणजे आपला म्हणजे मी आल्यापासून येत नाही, म्हणजे प्रणव हे शाळेत होते ना माझ्या अगोदर, तेव्हा इकडे वन भजन यायचा आपला. इकडे बोलतात आम्ही इथे जेवण बिवण करायचो तिथे, आणि जेवला तिकडे बसायला जायचं जेवायला. आणि मित्रांनो प्रणव बोलतो की इकडे छोटासा वरती एक मंदिर आहे, मला वाटत नाही वाट असेल, हे आपण जायचा प्रयत्न करू. कार्यक्रम होतात. केशरनाथ आणि इथे महादेवाचं मंदिर आहे आणि हा पूर्ण लाकडी कामाचा आहे.
शांती वाटते आणि म्हणून मुलासारखं वाटतं आणि इकडे हिरवं सगळं गार एकदम शांती वाटते. मित्रांनो तिकडून असं जाताना आहे ना तर पाणी भरपूर आहे आणि मित्रांनो आपण आपली पोरे येतात कधी कधी जर असं आंघोळीच्या मंदिरामध्ये गणपतीचे भरपूरच येतात तिकडे छोट्या ह्याच्यात. पण पाऊस असल्यामुळे जास्त पाणी आहे तिथे जास्त पाणी नसतं मित्रांनो. पाऊस येतोय आपण आता जाऊच थोड्या वेळात. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कसं मंदिर वाटलं केशरनाथ, कसं वाटलं ब्लॉग हा सांगा. मित्रांनो बघा धावत प्रणव गेला पोचला. आता आपण पण धावूया जोरात चाललाय. आणि तिथे आपला तो दादा भेटलेला सुजलदा म्हणजे शुभमदा आहे ना त्याच्या वर्गातलाच आहे तुम्हाला ओळखतो. मित्रांनो तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसा केशरनाथ आपला वाटला. आणि मित्रांनो आता आपण जाऊया आपली पाऊस भरपूर येणार आहे मोठा म्हणून आता आपण लगेच जाऊ. हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.